सुबोध, ऐ सुबोध, आंघोळ केली आहे सकाळ सकाळ बघ. सुबडीनं बघ कशी आंघोळ केली लगेच चकाचक रेडी फुल पॅन्ट घालून. आणि दादा अजून आंघोळच नाही दादाची. हाय हॅलो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खास आहे. तुमच्यासाठी खास असेल का नाही माहीत नाही, पण माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आज आपली मोठी बहीण आलेली आहे कोल्हापूरवरनं. आणि ती आली म्हणून बारकीला परत बोलून घेतलं तिला भेटायला. कारण तिथं दाढ काढली ना, म्हणलं आता ती इकडे येण्यापेक्षा तूच इकडे ये. आपल्याला तर काय कोल्हापूरला जायला जमत नाही. कारण बघताय तुम्ही आपलं चालू आहे ती दारं हे बघा, चालू आहे तयारी. केस तर विचारू दे आहे का कसं टाकलं रे बाबा. हे खायचं तर कसं टाकलंय सुबडी. हे खायचं तर कसं ठेवलंय. कुणी खायचं हे कोण ती कोण. चला कमळीत आहे आवरा. गहू बघायला आलाय ना तुम्ही माहेरचं. पटाक दिसणे चला आता. आई तिथं जाय आपल्याला डबा घेऊन जायचा आहे. सुबडी ओ काय खावा की ये. घरात जितके जास्त सदस्य तेवढा जास्त पसारा आहे का. हा खावा. खालचं अरे देवा खालचं पल्ल्याला नको खाऊ ते. त्याला माती लागली. ही नको ही खा ही खा ठोक धर. जसा ही चालायला लागलाय ना नुसतं छुळ पायाचं पंजीन वाजते. कसं बघतोय बघा. ए ये चला जाऊया रानात. भारी साडी घातली बाबा. चला आता कांबळी तर आली ना, डबा बांधून आता रानात जायचं. चहा पिली का. कसा पसारा पडला बा सगळं. हे पिलो ही सगळी का ना आता भांडी कोंडी भावल्या काय टाकून देतोय असं. एव्हा आ मोठी नात आली गे. मोठी नात आली कोल्हापूरवरनं. हा हा तुला कन्नड येते गे. येते. आमच्या घरात सगळ्यांना कन्नड येते. फक्त मला आणि बारक्या बहिणीला आम्हा दोघांना कन्नड येत नाही. कळतंय थोडं कळतंय पण एवढं येत नाही. बघ ते कसं करायला लागले. बघ ते पपई सोलून ठेवली. हा ही पण कापायची का पपई. कापायची का ही पपई का टरबूज आहे. अरे देवा ह्याला खेळवण्याच्या नादात ह्याला मी काय म्हणलोय माहिती आहे. टरबूजला पपई म्हणलो पपई. याच्या अजून आंघोळीचा पत्ता नाही. घ्या माऊ सोबत चला रानात. काय चला लहानात चक्कल मारून येऊ. चला येता का येता त्याला दे. हा खावा. तो कुठं नेऊन टाकायला लागलाय. हा खायला लागलाय की लिकरू. आणि दादा अजून आंघोळ केला नाही. दादानं नुसता फिरतोयच. कोल्हापूरचा भाग एकदम चांगला थंडगार. आणि माहेरकडे आल्यावर बघा रानात असं चालत यावं लागते नवीन साडी बिडी घालून. आपल्या खेड्याकडे असंच असते. शहरातल्या लोकांना जरा थोडं त्रास होते पण जावं लागते काय करणार. कसं वाटतं मग कमळीत आहे तुम्हाला चालत यायला. गाम्या घुम झाली बहीण चालून दमली तर नाही ना. आमचं कसलं भारी वाटायला लागलं आहे का आता. काट्याच्या खाली जंगलात ना काय तुझे एक नवलच आहे बघ. काट्यातून वाट काढत. आणि तसंही नाव आमचं काट्याच आहे. आणि त्यात हिला कांबळे बाईला की आनंद व्हायला लागलाय काट्यातनं. भारी सीन वाटायला का नाही. बघू आता हिला गावात गेलो ना आम्ही तिकडं रील्स काढतो. हिला आई असं तिथं दारा लागली. आम्ही डबा घेऊन आलोय. हिला म्हणलं चला आता माहेरचं गहू बघायचं आहे म्हणली. आली आता हिला दाखवायचं. आता किती वर्षात आली. 2-3 वर्षात आली ना. 2 वर्षात आली. चला फायनली 1 किलोमीटरचा प्रवास करून कांबळेताई आलेले आहेत. आणि काय माहीत आहे का तिन्ही बहिणीचं नाव कांबळेच आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना मी कांबळेताईच म्हणतोय. आलेले आहेत बघा पद्मजा कांबळे आपल्या पप्पाच्या रानातला गहू बघायला. आई बसली आहे. कसं आहे मग गहू इकडं. आई बसली तर लाईट गेली काय आहे का. हां आल्यापासून इकडं गावात तर बघा या गावात जाऊन लेक दमली. नवीन साडी घालून आणला तिला गहू दाखवायला. भेंडी कोणी दिली तिथनं दिली. चांगली आहे भेंडी. डबा आणलाय टरबूज आणले काय खायला आणलाय. गहू आता दारं नाही का दारायचं म्हणलं अजिबातच नाही. होय आनंदाची गोष्ट आहे. आता पूर्ण गहू भरलाय आणि आता दारं संपलेले आहेत. आता गव्हाची मशीनच बघू आता कधी आणायची गहू काढून घ्यायचं. आता कांबळेताई आलेत. कांबळेताईचा आता छान आता रील्स करतो आम्ही. हे गहू मळून काढलाय बघा चांगलं झालंय.
चांगलं झालंय. भारी म्हणजे मी माझ्यापासून सुरुवात झाली वाटते गावात. मोठ्या बहिणीच्या हातात गहू पडला आता. कमीत कमी एक 10 पोती तर 10-20 पोती तर झालं पाहिजे आता. एक पोतं पाठवून द्या म्हणजे बरं. पोत पाठवून द्या काय हिथनं पोत आता गव्हाची मशीन आली की काढले की ते घेऊन जायचं पोत हिथनंच मगच जावं कोल्हापूरला. काढून चांगलं झालंय काय हे का बघा चांगलं आलंय की. चांगला आलाय गहू पूर्ण आता वाळलंय आता. अरे देवा पळायच लागली की आता ही तुरु 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 तसं पळायचं नसते गावातनं. एवढा आनंद झाला की बदावरनच पळायला लागली आता. आता काय करावं दाजी बघते हा कसं आहे पात्राची भाजी आहे का ही? कशाची पात्राची भाजी आता आम्हाला काय माहित आता तुम्हालाच माहिती आता मस्त असते रे बघ. खायला बघ. पात्र्याची भाजी केमिकल बघ कसं आहे. बिगर केमिकल काढून घे की खायला आता दुपारी खायला. बघ किती छान वाटते. हं. हिरवं हिरवं. मस्त आहे पात्राची भाजी. पात्र्याची भाजी कवळी चला त्या तिकडं असंच चला आता आलाय माहेरला म्हणल्यावर तुम्हाला आरा गहू तुडवायचं नसतं कांबळी ताई. आता काड्या वाळल्या ते आता दमादमानं चाला आता. आपलं गव्हाचं पोतं झालं की तुम्हाला पार्सल करायचं कोल्हापूरला हाय का. काढा काय मजा वाटायला लागली आज यांना. हावऱ्यागत पात्र्याची भाजी काढायला लागली काय. आणि इतक्या भाज्या असते त्या ह्यांच्या घरात की काय विचारू नका. आपल्याकडे एक तर कमी असेल भाजी पण कोल्हापुरात भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इतक्या भाज्या की काही मापच नाही. फ्रीज गच्च भरलेली असते भाज्यानं. तरी इथं माहेरच्या पात्राच्या भाजीवर तुटून पडली बाई. आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं आमचं दाजी आहे ना म्हणजे हे जे मालक मोठ्या बहिणीचं ते व्यापार आहेत भाज्यांचा व्यापार आहेत काय. त्यामुळं घरात भाज्या भरमसाठ असते त्या. काय करायला लागले पाण्याची बाटल्या भरून घ्या जेवण करू आता. झालं बघा एवढ्या म्हणजे नाही म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे किती फोटो काढाय त्या दिवशी साप दिसला होता फोटो काढाय. अरे माती सारखं राहणार आहे का एक ठिकाणी नाही राहत हो. ऍक्टिंग बघा ऍक्टिंग. आमच्या घरात आम्हाला दोघांना जास्त ऍक्टिंग येते. काय राहणार आहे काय राहत नाही हो कांबळी ताई राहत नाही. जायचं तिकडे कडेपर्यंत जायला पाहिजे का नाही. आता आल्यासारखं गहू बघायला चला तुम्हाला तिकडे नेतो. तिकडे कडेला गहू बघायला आलाय म्हणल्यावर पूर्ण कडं कोपरं फिरून बघितलं पाहिजे ना. आहे तो काय करतो वर पाणी आहे भरून घे. थंड पाणी आहे बाटले देऊ आणि पाणी भरून घे. कांबळे ताईला कडेला तिकडून गहू दाखवून आणतो. या इकडे बाजूला इकडून या इकडून ह्या रस्त्याने या. कसं येता आता चला पुढनंच आता रस्ता आहे हो. काय फोटो काढायचा नाही तिला कडपर्यंत दाखवून आणतो की गहू कसा आलाय. मग आले भरून ठेव की बाटल्या भरून ठेव जेवायला. या इकडं दमानं खाली बघून चाला. साप बिप असते इकडं लय रिस्की एरिया आहे आमचा. अरे पात्र्याची भाजीच घेऊन आली का तू सांगत. बघा दाजी जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुमच्या बायकोला मी उन्हात तानात इकडं हिंडवायला लागलोय आणि पात्र्याची भाजी घेऊनच आली इकडंच. वाट्यात नाही ती वटीत असते कोल्हापूरची भाषा. चला चला आता माघारी दमवतो हिला जरा अजून उन्हात. आता जरा जेवण करतो परत हिचं गव्हात घाणा का रील्सच काढतो. एवढा आनंद झालाय नाही हिला. कुठनं जायचं आणि कुठं पळायचं ती सुद्धा कळलं नाही. बघा कशी पळते बघा. वारुळ सुद्धा दिसलं नाही तिला. वारुळावरनं पाय देऊन आली आहे. तुझी लेक बघ वारुळ सुद्धा दिसलं नाही तिला. वारुळाला डुसणी देऊन आली. देवा चांगला हातपाय देवा. तोंड लावून पाणी पी तोंड लावून गार हा. हिला काय मजा वाटायला लागली. नातू झालाय नातू तरी पण अजून पाण्यात खेळते. हे झाड बघ की किती चांगलं दिसायला लागले. हां पोट भरून पाणी पी. लय आनंद झाला आता हिला लय. कारण घरात जी बसून असते ना बाई तिला असं मोकळं रानात एकदम भारी वाटतं. त्याच्यामुळं फिरलं पाहिजे हो माणसाने. छान वाटतं या लय पाणी पिली. नाही बाबा आता तुम्ही जेवा. मी काय खाऊन आलेलो आहे ते ही खातो फक्त. मी सकाळी काय म्हणलं माहिती आहे त्याला ती सुबडी घेऊन खेळत होता त्याला टरबूजला पपईच म्हणलं मी. नाही महागारी न्यायचं काय खावा घ्या आता तुम्ही दोघे. मी खाल्ले ते टरबूज कापून खातो तेवढं आणि नंतर मग कांबळे जायचं रील्स काढतो फोटो काढतो. काय कांबळे छान वाटलं ना हवेला. आता जेवण झालंय कांबळे जायचं का नाही. आता छान आता रील शूट करतो. आता
ऊन एवढं कडक तापले, पण आता तिला रीलच शूट करायचं आहे, त्यामुळे बहिणीसाठी एवढं तर करावं लागणारच आहे. कसं वाटतं केळीच्या बागेत? दोन तास तर इथं गेल्या गप्पा मारण्यात. कसं लागले बघ आजूबाजू केळीचे गड आहे का. चला आता लय उशीर झालं रानात आहे. आता आम्ही पिशवी घेतो आणि डायरेक्ट घराकडे चालत जातो. आता लय टाईम, आता सकाळी किती वाजता आलो आम्ही? 10 वाजता आलो. आता बरोबर का नाही 3 वाजलेले. आता ऊन आहे जरा, कांबळे ताईला जरा थोडं उन्हाचा त्रास व्हायला लागला, तरी पण आता हळूहळू आम्हाला घरी जावंच लागेल. दमली का काय फिरून फिरून? हो, मग रानात आल्यावर कसं असते, जरा थोडं फिरावं तर लागतेच की. भले नाका काम करणार, फिरून फिरूनच दमायला लागली आमची बहीण. कसं आहे काय का. झालं आता लय झालं फिरणं, तिकडं पण आजूबाजू इकडं पण जाऊन आलो गप्पा मारून आपलं. आणि आता आम्ही काय करतो, ऊन लय तावा लागले, हळूहळू घरी जातो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत. बाय बाय, धन्यवाद. जय महाराष्ट्र.